पुणे महानगरपालिका सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी मोठी जोरामध्ये आहे. आणि या रणधुमाळीमधले एक महत्त्वाचे घटक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत मी आहेत. आणि असं म्हटलं जातं की भाजप ही अशी एक मशिनरी आहे की सतत ती कोणत्याही निवडणुकीसाठी तयार असते आणि त्याची जी तयारी करण्यासाठी जी मध्यवर्ती जी काही नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये चंद्रकांतदादांचा समावेश होतो. तर दादा, तुमचं लेट्सोबर खूप खूप स्वागत. आणि तुम्ही सतत निवडणुकीला तयारच असता का? ही झाली की ती झाली की असं काही? तरी एक बरं की गेल्या 8 वर्षामध्ये विधानसभा लोकसभा सोडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नाहीत. बरं, झाल्या त्या एकाच वेळेला झाल्या, त्यातून ओढाताण चालली आहे. पण आता हे शेड्यूल पुढचे अनेक वर्ष राहील. एकाच दिवशी सगळ्या महानगरपालिका, बरोबर, एकाच दिवशी सगळ्या नगरपालिका, अच्छा. एकाच दिवशी सगळ्या झेडपी. जसं नगरपालिका एका दिवशी झाल्या, महानगरपालिका एका दिवशी, झेडपीचा काही अंदाज येत नाहीये. बरं, पण जेव्हा केव्हा होतील ते एका दिवशी होतील, पण ते एकाच दिवशी संपतील. राईट. सारखं दर 2-3 वर्षाने, 2-3 महिन्याने, आज काही जालन्याची लागली, उद्या काय संभाजीनगरची लागली, परवा काय कोल्हापूर लागली. त्यामुळे निवडणुकांसाठी त्या काळात सारखं तयारच राहायला लागायचं की एक झाली की दुसरी. बरं, आता मात्र खूप ओढाताण. 288 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. माझ्याकडे 47 होत्या. खूप ओढाताण येतो. आता 29 महानगरपालिका, माझ्याकडे 5 आहेत. त्यामुळे आमच्याकडे सैन्याप्रमाणे मांडणी होते की सैन्य हे युद्ध 10-10, 20-20, 30-30 वर्ष होणार नसेल. बरं. सराव रोज करावं लागतं. या सरावामध्ये पुण्यामध्ये पण तुम्हाला सराव करावा लागला की तयारी आधीपासून होती? नाही, तयारी होती. ती नियमित सरावामुळेच होती. जसं लोकसभा आणि विधानसभेला 2.5 लाख घरांपर्यंत एका दिवसात जाणं. बरं. कारण आमचं केडर, ज्याला काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे जवळजवळ 8,500-9 हजार आहे. आमचा मेंबर तर तो 1 लाखाच्या वर असेल. पण बूथ लेवलला काम आहे ना, ज्याला बूथचा अध्यक्ष किंवा बूथची समिती म्हणून जबाबदारी मिळाली आहे, अशी संख्या आमची खूप मोठी आहे. तर त्या यंत्रणेला लावून आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला 2.5 लाख घरामध्ये घर चलो असं अभियान केलं. आणि ती सिस्टीम, आमची सिस्टीम आधीमधून टेस्ट करायला लागते, आम्ही केली. त्यामुळे उमेदवारी आमचे लवकर ठरले. एबी आमच्या वेळेत दिले गेले. एबीचा घोळ झाला नाही. खूप थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल. पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा खोलात जाऊन विचार करा. बरं. आमच्या कार्यपद्धतीचा महत्वाचा भाग आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.